आणि बातमी येथे यवतमाळमधून चिंधूची पुरके आश्रमशाळेमध्ये पुरेशा व्यवस्था नसल्याचं अहवालामधून समोर आलंय। विद्यार्थ्यांच्या स्नानगृहाला दरवाजे नसल्याचं आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमधून समोर आलेलं आहे। खिडक्यांना जाळी नाही, खोलीमध्ये साप येण्याची भीती त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटते। 177 विद्यार्थ्यांसाठी 15 बंक बेड आणि 70% मुलं जमिनीवर झोपतात असं अहवाल सांगतोय। एज्युकेशन मध्ये द ब्युटिफुल एज्युकेशन ॲटमॉस्फिअर नंबर 1 आहे। नंबर आहे सुपरविजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सुपरविजन करणारी आदिवासी विकास विभागाची यंत्रणा ही अत्यंत सतर्क असणं गरजेचं आहे। प्रत्येक पीओ इथे जॉईन झाला त्यांना विनंती करतो मी की तुम्ही संपूर्ण संस्था चालकांची मीटिंग लावा, आमची सगळ्यांची मीटिंग लावा। ह्या बारीक सारी गोष्टी लवकरात लवकर दूर होऊ शकतात। मी स्वतः त्यांना कबूल केले 15 दिवसाच्या आत मी सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार। माझ्या कळमच्या शाळेमध्ये सुद्धा मी 10 दिवसात अवधी दिला, मी 8 दिवसात पूर्ण करून त्यांना 10व्या दिवशी त्यांना बोलवणार आहे। बेडचा विषय हा ज्या नागराजन मॅडम आल्या तेव्हापासून सुरू झालेला आहे आणि मग त्यांनी म्हटल्याबरोबर आम्ही 100 ते 125 बेड एका बेडवर 404 मुलं झोपतात अशा प्रकारची बेडची मी ऑर्डर पण दिलेली आहे।